प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करताना काय-काय काळजी घ्यावी? सो नंबर 1, गो स्लो अँड बी जेंटल. म्हणजे हळू-हळू सुरुवात करा. फोर प्लेवरती जास्त फोकस करा आणि सेक्स करताना थोडंसं जेंटल असणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेट ओपनली. म्हणजे तुमच्यामध्ये त्या 2 कपल्समध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, कशाने त्रास होतो, काय केल्याने काही त्रास होत नाही. तर अशा गोष्टी दोघांमध्ये कम्युनिकेट होणं हे खूप गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे पोटावरती प्रेशर येणं टाळायला हवं. तुम्ही संबंध करताना अशा पोझिशन्सचा वापर करायला हवा, ज्याच्यामुळे पोटावरती प्रेशर होणार नाही. याच्यामध्ये वुमन ऑन द टॉप म्हणजे स्त्रीने वर थांबून संबंध करणं किंवा स्पूनिंग ज्याला म्हणतात, म्हणजे साईडला एकमेकांच्या साईडला झोपून संबंध करणं किंवा स्त्री बेडवरती आणि पुरुष उभा राहून म्हणजे टी पोझिशन याला असं म्हणतात. तर अशा पोझिशन्समध्ये सेक्स करणं हे कम्फर्टेबल असू शकतं आणि पोटावरती प्रेशर अशामुळे येणार नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीप पेनिट्रेशन किंवा रफ सेक्स टाळायला हवा. या कंडिशनमध्ये थोडासा सेक्स हा जेंटली असणं किंवा स्मूथली होणं हे खूप गरजेचं असतं. ज्याच्यामुळे सर्व्हिक्सवरती किंवा वजानावरती किंवा पोटावरती प्रेशर येणार नाही आणि त्या स्त्रीला अनकम्फर्टेबल होणार नाही किंवा अर्ली लेबर किंवा मिसकॅरेज होणार नाही. याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. 5वी गोष्ट म्हणजे इन्फेक्शन असेल तर शक्यतो सेक्स टाळायला हवा. पण जर सेक्स करायचाच असेल, तर मग मात्र कॉन्डोमचा वापर होणं हे खूप गरजेचं असतं. 6वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अशा कंडिशनमध्ये हा सेक्स होत असेल, प्रेग्नन्सीमध्ये जर सेक्स होत असेल, तर जर त्या स्त्रीला त्रास होत असेल, अनकम्फर्टेबल होत असेल, कुठल्याही प्रकारचं व्हाजायनल ब्लीडिंग होत असेल, लीकेज होत असेल किंवा त्रास होत असेल, तर मग मात्र हा सेक्स तिथेच थांबवायला हवा आणि लगेचच आपण तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटायला हवं. या जर प्रिकॉशन्स आपण घेतल्या, तर नक्कीच प्रेग्नन्सीमध्ये आपण सेक्स एन्जॉय करू शकता.